मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का 2026 हे वर्ष 12 महिन्याचं नाही तर 13 महिन्यांचं आहे. हो, अगदी बरोबर ऐकले. कारण 2026 मध्ये आलेला आहे अधिकाचा महिना, अर्थात धोंड्याचा महिना, ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास अशी अनेक नावं आहेत. दर 4 वर्षांनी हा एक एक्स्ट्राचा महिना येत असतो. हा महिना का येतो? या महिन्याचं महत्त्व काय आहे? अधिक मासात काय करावं? खास करून जावई लोकांची या महिन्यात मजा असते. कारण जावयांना आवर्जून बोलवलं जातं, यांना भेटवस्तू दिल्या जातात, लेकीचं गोडकौतुक केलं जातं. ह्या सगळ्यांच्या मागे नक्की काय कारण आहे? हे सगळं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि यंदा नक्की कधीपासून कधीपर्यंत हा अधिक महिना आलेला आहे ते सुद्धा बघणार आहोत. पंचांगानुसार 2026 मध्ये जो अधिक महिना येत आहे तो असणार आहे 17 मे पासून 16 जून पर्यंत. म्हणजे 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत हा अधिकाचा महिना असणार आहे. अधिकाचा महिना जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. ह्या काळात भगवान श्रीहरी विष्णूची माता लक्ष्मीची पूजा केली जाते. अधिकाच्या महिन्यात शुभ कार्य केले जात नाही. शुभ कार्य केली जात नाही म्हणजेच लग्न, मुंज, वास्तुशांती ही जी काही शुभ कार्य आहेत ती अधिक महिन्यात करत नाहीत. त्याचं कारण म्हणजे अधिक महिना हा साधनेचा महिना आहे. अधिक मासामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करणं, दानधर्म करणं, पूजा करणं, जप करणं ह्या सगळ्या गोष्टी करणं पुण्याचं मानलं जातं. मंडळी, प्रत्येक महिन्यात सूर्य एकेका राशीमध्ये संक्रमण करत असतो. म्हणजे ह्या राशीतून त्या राशीमध्ये जात असतो. परंतु ह्या अधिक महिन्यामध्ये सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. म्हणजेच अधिक मासामध्ये सूर्य संक्रांत नसते. त्यामुळे चंद्र आणि सूर्याच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहण कालाप्रमाणे पालट होत असते. ह्या पलटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये म्हणून ह्या महिन्यात व्रत आणि पुण्यकारक कृत्य केलं जातं असे शास्त्रकारक म्हणतात. पण हे लक्षात घ्या की ज्यांचं लग्न 2026 मध्ये ठरलंय आणि ते लग्नासाठी मुहूर्त बघताय त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की 17 मे ते 15 जून ह्या काळात लग्न ठेवायचं नाही. कारण की अधिक मासामध्ये वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत ग्रहण, दीक्षा किंवा विवाह, उपनयन असे कुठलेही मंगल कार्य केले जात नाही. देवप्रतिष्ठा हे सुद्धा कार्य केले जात नाही. पण महत्त्वाचा प्रश्न की हा अधिक महिना का असतो? तर चंद्र आणि सूर्य काळानुसार गणना संतुलित ठेवण्यासाठी हा अतिरिक्त महिना येतो. अधिकाच्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम केलं जातं ते म्हणजे लेक जावयाला आमंत्रण केलं जातं. त्यांच्यासाठी सुग्रास भोजन बनवलं जातं. त्यांना कपडे दिले जातात, भेटवस्तू दिल्या जातात, लेक जावयाची पूजा केली जाते असं म्हणायला हरकत नाही. पण यामागे नक्की काय कारण आहे? लेक जावयाला लक्ष्मीनारायण मानून त्यांची पूजा केली जाते. अधिक महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणची पूजा केली जाते, लक्ष्मीनारायणची उपासना केली जाते आणि म्हणूनच लेक जावयाला आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मीनारायण म्हटलं जातं आणि म्हणून त्यांना घरी बोलवून त्यांना भेटवस्तू देऊन त्यांची पूजा केली जाते, सुग्रास भोजन दिलं जातं. ह्यामागे धार्मिक भावना आहे. पण म्हणून जावई लोकांनी आडून बसू नये की धोंड्याच्या महिना आलाय, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, हे करणं चुकीचं आहे. ज्याप्रमाणे मुलीच्या आईवडिलांची ऐपत असेल, इच्छा असेल, त्याप्रमाणे मुलीचे आईवडील मुलीला करत असतात, मुलीला देत असतात. ते प्रेमाने स्वीकारणं हे जावई लोकांचं काम असतं. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात अर्थात अधिकाच्या महिन्यात धार्मिक अर्थ समजून घ्यावा. उगाच सासरच्यांना वेठीला धरू नये. आणि हो,
मुलींनी सुद्धा एकमेकीबरोबर तुलना करू नये. माझ्या माहेरच्यांनी काय दिलं, तुझ्या माहेरच्यांनी काय दिलं, ह्या पद्धतीने तुलनासुद्धा करू नये. खूप धार्मिक अर्थ ह्यामागे आहे, तो समजून घ्यावा. प्रेमाने जी वस्तू मिळत असेल ती घ्यावी, त्यांनाही सदिच्छा द्याव्यात आणि हा जो महिना आहे तो आपलं पुण्य वाढवण्यासाठी वापरावा, आपला अहंकार वाढवण्यासाठी नाही. मुलींनी सुद्धा आपल्या आईची ओटी भरावी, आईला नमस्कार करावा. देवाच्या भक्तीसाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे ह्या महिन्यात अनेक जण अनेक प्रकारचे व्रत घेतात. म्हणजे संपूर्ण महिना एकदा जेवणाचा किंवा उपवास करण्याचा असे वेगवेगळे नियम प्रत्येकजण करत असते. हे करत असताना आपल्या प्रकृतीची काळजी नक्कीच घ्यावी. जप तर तुम्ही हवा तेवढा करू शकता. त्याचबरोबर स्तोत्र मंत्रांचे पठणसुद्धा करू शकता. ह्या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम म्हणायला शिकावं आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. ते अत्यंत पुण्यदायी मानले जाते. तेव्हा मित्रांनो, 2026 हा एक महिना जास्त घेऊन येतोय. तो आपल्या पुण्यात वाढ व्हावी यासाठी येतोय, हे लक्षात ठेवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.